स्टार पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर। स्टार डुप्लिकेट सोने दाखवून फसवणूक व गर्दीतून पैसे चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेला यश। 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल व डुप्लिकेट सोन्याचे बिस्किट जप्त। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील 8 गुन्हे उघड। स्टार लातूर जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांची फसवणूक करून सोन्याचे बनावट बिस्किट विक्रीचा बहाणा करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी खिसेकापू व चोरी करणारे सराईत 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व बनावट सोन्याचे बिस्किट असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या आदेशानुसार पोपनी श्री प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करीत होते। 22 मे 2026 रोजी बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की औसा लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात 3 इसम सोन्याचे डुप्लिकेट बिस्किट विक्रीसाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पथकाने घटनास्थळी छापा टाकून 3 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे 1 बाबाराव सूर्यकांत जाधव वय 30, 2 केशव छगन जाधव वय 50, 3 संदीप दगडू जाधव वय 29 रा, तिघेरा सलगराता जी लातूर अशी सांगितली। त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून सोन्याचे मणी मंगळसूत्र, रोख रक्कम तसेच सोनेरी रंगाचे डुप्लिकेट बिस्किट मिळून आले। पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। आरोपींनी महिलांना सोन्याचे बिस्किट देण्याचा बहाणा करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले। तसेच बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरी केल्याचेही निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील एकूण 1,73,000 रुपयांची रोख रक्कम, 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 3,30,000 रुपये तसेच बनावट सोन्याचे बिस्किट असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तपासादरम्यान आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर व चाकूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले आहे। सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात श्री अक्षय जाधव प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोपनी प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, गाडेकर यांनी केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धाक कारवाईमुळे जिल्ह्यातील फसवणूक व गर्दीतील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी देखील अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन लातूर पोलिसांकडून